एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. आज कोथरी गावामध्ये ग्रामपंचायत आरक्षण सोडतीचा जो कार्यक्रम पडला त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने जे आपल्याला आदेश दिले होते 25/5/2026 या तारखेला जे आदेश दिले होते त्या आदेशानुसार आरक्षण सोडत घेण्यात आली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी मागील वर्षी ज्या ठिकाणी आरक्षण होते त्या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश असल्यामुळे आज या गावामध्ये वार्ड नंबर 4 व 5 मध्ये आरक्षण देण्यात SC जातीसाठी देण्यात आलेले नाही. उर्वरित वार्डमध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षण देण्यात आलेले आहे. आणि एकूण सदस्य संख्या पाहता यामध्ये टक्केवारीनुसार 50% पुढं आरक्षण जाता कामा नये. यानुसार अनुसूचित जातीसाठी 4 सीट आणि OBCसाठी 4 सीट आणि उर्वरित सर्वसाधारण अशा या प्रकारे आरक्षण देण्यात आले. सर्व आरक्षण स्त्रीसाठी असू दे OBCसाठी असू दे हे चिठ्ठी टाकून त्यानुसार काढण्यात आलेले आहे. प्रभाग आरक्षणाने कोथरी ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत. अनेक इच्छुकांचे गणित बदलले. प्रभाग क्रमांक 5 खुला झाल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण. इच्छुकांची प्रभाग बदलाची चाचपणी सुरू. कोथरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत बुधवार दिनांक 10 जून ग्रामपंचायत कार्यालयात जाहीर करण्यात आली. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांच्या आशावर पाणी फिरले असून काहींच्या राजकीय आकांक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणातील बदलामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणूक अधिक चुरशीची आणि रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून अनुसूचित जाती प्रवर्गासाठी कायम आरक्षित राहिलेला प्रभाग क्रमांक 5 यंदा शासनाच्या नव्या आदेशानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाला आहे. त्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी इतर प्रभागामध्ये आरक्षण लागू झाल्याने अनेक इच्छुकांना आपला पारंपरिक प्रभाव क्षेत्र सोडून नव्या प्रभागातून नशीब आजमावण्याची वेळ आली आहे. यापूर्वीच सरपंच पदाचे आरक्षण महिला प्रवर्गासाठी खुले झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार असल्याचे स्पष्ट संकेत होते. आता प्रभाग आरक्षणाच्या नव्या समीकरणामुळे या निवडणुकीत आणखी रंगत वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अनेकांनी आपल्या सोयीस्कर प्रभागाचा शोध सुरू केला आहे. तर विविध गटाचे नेते आपल्या पॅनेलमधून प्रत्येक प्रभागात सक्षम आणि विजयी उमेदवार उभे करण्यासाठी हालचाली करत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 5 खुला झाल्यामुळे इतर प्रभागातील इच्छुकांचे लक्ष या प्रभागाकडे वळले असून येथील निवडणुकीत अत्यंत प्रतिष्ठेची ठरण्याची शक्यता आहे. आरक्षणातील बदल, प्रभागाची नव्याने झालेली मांडणी आणि महिला सरपंच पदाचे खुले आरक्षण या सर्व घटकामुळे यंदाची कोथरी ग्रामपंचायत निवडणूक पूर्वीपेक्षा अधिक चुरशीची आणि चर्चेची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.